इंद्रप्रस्थाच्या येदण्याला द्रौपदी नेसली, लाल रंगाची सेंदरी, लाल रंगाची सेंदरी. इंद्रप्रस्थाच्या येदण्याला द्रौपदी नेसली, लाल रंगाची सेंदरी, लाल रंगाची सेंदरी. तेव्हा दुर्योधनाच्या डोळ्याला पडली होती अंधारी, तेव्हा दुर्योधनाच्या डोळ्याला पडली होती अंधारी. मयसभा बघत असताना त्याला पाण्यावर फुलांची नक्षी काढलेली, जमिनीवर काढलेल्या रांगोळी समान वाटली आणि तो पाण्यात पाय घसरून पडला. त्यावेळेला द्रौपदी हसली, पांडव हसले. पुन्हा दरवाजा उघडा आहे असा त्याला भास झाला आणि त्याचं डोकं भिंतीला धडकलं. त्यावेळेला भीम हसला, कारण त्या मयसभेची रचनाच तशी मय दानवानं केली होती. आणि सगळे हसल्यामुळे दुर्योधन अतिशय क्रोधित झाला आणि त्याने मनाचा निश्चय केला यांचा सूड घ्यायचा. तिथूनच खरी महाभारताची सुरुवात झाली.